नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिटिंग करण्याच्या आधी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे हे पाहायचं आहे, जेणेकरून आपलं फिटिंग जे आहे ते बरोबर येईल। म्हणजे इथले हे जे जोड आहेत तेही वर खाली होणार नाहीत आणि फिटिंग सरळ रेषेत येईल। तर त्यासाठी पहा, या इथे अशा पद्धतीने ब्लाउज आधी तयार करून घ्यायचा। या इथे हुकलूक पट्टी पाइपिंग मी या इथे तयार केलेली आहे। जर तुम्ही ब्लाउज कंप्लीट झाल्यानंतर पाइपिंग करत असाल तर तेव्हा तुम्ही पाइपिंग केली तरी चालेल। आता या इथे पहा, फिटिंग करताना आधी हा जो पाठीमागचा सेंटर आहे तो सेंटर करायचा आणि एक पार्ट, आता या इथे ही लूप पट्टी आहे, ही लूप पट्टी सोडून आपल्याला हा भाग एक्स्ट्रा मोजायचा असतो। तर पहा, या इथे ही लूप पट्टी सोडणार आहे, इथे हा पॉइंट आहे, ही लूप पट्टी एक्स्ट्राची इकडे घालवली, या इथे पाहू शकता। आणि परत इथे आपल्याला हा भाग मोजायचा आहे। तर या इथे हा भाग जो आहे तो बरोबर आलेला आहे। जर या इथे हा पार्ट जर एक्स्ट्रा असता तर तो आपण मार्किंग करायचा अशा पद्धतीने इथे, आणि जे काही एक्स्ट्रा असेल ते कट करून काढायचं। आता हा भाग आपण चेक केला। आता दुसऱ्या साईडचा बघा, हा हुकाचा भाग आहे, ही हुक पट्टी आहे। तर ही हुक पट्टी जी आहे ती या रेषेवरती अशीच ठेवायची। तर पहा, हे पार्ट जे आहेत ते बरोबर आहेत, हाही पार्ट आपला जास्त झालेला नाही। आता पहिल्यांदा हे चेक केल्यानंतर दुसऱ्यांदा आपल्याला हे चेक करायचं आहे। हे पार्ट जर तुमचे वर खाली असतील तर तुमचं या इथे जे जोड आहेत ते खालीवर होतात। तर या इथे पहा, हेही आपलं बरोबर आहे। जर एखादा पार्ट वर खाली होत असेल तर तो तुम्ही कट करून काढा। दुसरी बाजू पण आपण अशाच पद्धतीने चेक करून घेऊया। तर पहा, या इथे अजिबात वर खाली नाहीये। हुकलूक पट्टी सुद्धा आपल्याला चेक करायची असते। पहा, पाइपिंग करण्याच्या आधी अशी एकावरती एक ठेवायची हे दोन्ही पार्ट, आणि कमी जास्त पार्ट असेल तर तोही कट करून काढायचा पाइपिंगच्या आधी। आता हे झाल्यानंतर ही जी स्लीव्ज आहे ती सुद्धा आपल्याला, हे जे पार्ट आहेत ते चेक करायचे आहेत। अशी स्लीव्ज एकमेकावर अशी ठेवायची। जर यातला कोणताही एखादा पार्ट कमी अथवा जास्त असेल तर तो कमीत कमी या इथे पहा 1.5 इंच, आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन असतं, 1.5 इंचापर्यंत एकसारखे करून घ्यायचे आहेत। तर पहा, इथे हे जे पार्ट आहेत ते आपले बरोबर आहेत। ही जी स्लीव्ज आहे आपली ती 4 इंचाची आहे, एकदम छोटी स्लीव्ज आहे। तर आता आपण हे फिटिंग करूया। तर फिटिंग करताना आता आपण पहिल्यांदा स्लीव्ज मोजून घ्यायची। आपण मुंडळ घेरानुसार स्लीव्ज कट केलेली असते, त्यामुळे कमी पडत नाही। तरी पण अजून एकदा आपल्याला बाही जी आहे ती चेक करायची आहे। आता हा पार्ट मी असा ठेवला पहा। आता बाही या इथे ओळखण्यासाठी पुढचा भाग कोणता आणि पाठीमागचा भाग कोणता यासाठी एक मार्किंग करून ठेवायचं। इथे मी पिंक कलरनं केलेलं आहे। तर आता ही जी बाही आहे ती आपण अशी चेक करून घेऊया आणि मगच नंतर जोडून घ्यायची। तर पहा, इथे बाही अगदी बरोबर आलेली आहे, कमी नाही। आता एवढं चेक केल्यानंतर बाहीची जी उंची आहे ती चेक करायची, कारण आपल्या स्टिचिंगमध्ये कमी जास्त होत राहतं, त्यामुळे पहा आपल्याला 4 इंचाची बाही तयार ठेवायची आहे। तर मी या इथे असं 4 इंचावरती मार्किंग करणार, आणि परत इथे जर अर्धा इंच एक्स्ट्रा असेल तर ते शिलाईमध्ये जातं, पण त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तर काय करायचं, बाहीला आकार देऊन ते कट करून काढायचं आहे। तर आता मी ह्या ज्या स्लीव्ज आहेत ते दोन्ही पार्टला जोडून घेते आणि परत आपण पाहूया। आता या इथे पहा, ही जी स्लीव्ज आहे ती आपण जोडून घेतली। बाही जोडून घेतल्यानंतर या इथे पहा, हे जे दोन्ही पार्ट आहेत ते असे या इथे हे जे जोड आहेत ते असे एकमेकावरती ठेवायचे, आणि ह्या इथे हे चेक करायचं हे बरोबर आहे का। तर हे बरोबर आलं। आता इथून खालीही त्याच पद्धतीने आपल्याला चेक करायचं आहे। तर पहा, इथे हे दोन्ही जे पार्ट आहेत, इथून हे जे जॉईंट आहे इथून खाली हाही भाग आपला कोणता कमी जास्त नाही,
आणि इथून वरती ही स्लीव्ज जे आहे ती कमी जास्त नाही, बरोबर आहे. म्हणजे जोडावरती जोड आपले हे येणार आहेत. जर एखादा पार्ट झाला यातला कमी जास्त तर काय करायचं, इथे जो जास्त भाग आहे त्याला इथे परत अशी पाव इंचावरती इथे जेवढं जास्त आहे तेवढं मार्किंग करून तुम्ही इथून अशी तिरकी शिलाई देऊन घ्या. आता या इथे हे पार्ट जे आहेत आपण आता सर्व चेक केलेलं आहे. कुठेही कुठलाही पार्ट आपला कमी अथवा जास्त नाही. आणि कुठे कुठे काय करायचं हे मी सांगितलं. तर आता आपण हे जे आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे. तर पहा इथे मी ही सरळ लाईन शिलाई देऊन घेते. तर इथे अगदी पाव इंचावरती आपल्याला शिलाई द्यायची आहे. पहा अगदी कमी कपडा या इथे सोडून आपण शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजेच काठावरती एकदम. तर इथे मी शिलाई देऊन घेते. फिटिंग करताना या ज्या काही मी टिप्स आणि ट्रिक्स सांगत आलेली आहेत तशा तुम्ही फॉलो करा, म्हणजे पहा तुमचं फिटिंग एकदम परफेक्ट असं येणार आहे. आता आपण एक साईड तयार केली, आता लगेचच आपण दुसरी साईड पण तयार करणार आहे. पण या इथं त्याआधी काय करायचं आहे, शिलाईच्या बाजूला जो कपडा असतो शिल्लक राहिलेला कमी जास्त तो आपल्याला कट करून एकसारखा करून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम छान असं फिनिशिंग येतं. आता दुसरी बाजू ही पाही, या इथे मी असे जोडावरती जोड ठेवून चेक केलं. आधी आपण चेक केलेलंच होतं, तरीही अजून एकदा पाहायचं आहे बरोबर आहे का. तर आता या इथे आपण एक शिलाई देऊन घेऊया. तर इथे हे जे पार्ट आहेत ते पहा इथे मी असं जोडून घेतलं. आता इथे हा जॉईंट आणि हा जॉईंट पहा एका जागी चाललेला आहे. आता हा ब्लाऊज जो आहे तो आपल्याला असा उलटा करायचा आहे आणि एक एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ते आपण देऊन घेऊया. आता इथं पहा ही जी शिलाई आहे आणि ही शिलाई आहे ती बरोबर समोरासमोर आलेली आहे. आणि इथेही पहा समोरासमोर शिलाई आहे. ब्लाऊज आता आपण उलटा केलेला आहे आणि या इथे आपण एकदम काठावरती म्हणजे पाव इंचावरतीच या इथे शिलाई घ्यायची आहे. म्हणजे जे आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच सोडलेलं असतं त्याच्या पुढे आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करता येतं. आतमध्ये आपलं पाव इंच गेलं, हे पाव इंच आणि 1 इंच वर राहतं, म्हणजे असं टोटल या इथे 1.25 इंचापर्यंत आपलं मार्जिन राहतं. तर या इथे पहा सगळे जे पार्ट आहेत ते अगदी व्यवस्थित पकडतच आपल्याला या इथे शिलाई देते यायचं आहे. कोणतेही पार्ट जे आहेत ते वर खाली होता कामा नाही. त्याआधीच आपण सर्व पार्ट चेक केलेले असतात, वर खाली होतच नाहीत. तरीही आपण काळजीपूर्वक या इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. एक बाजू आपली तयार झाली. आता दुसरी बाजू पण आपण याच पद्धतीने तयार करूया. हा जो ब्लाऊज आहे आपला 31 साईजचा आहे आणि मी कटिंग करताना याचं कटिंग 32 साईजवरती केलेलं आहे आणि फिटिंग करताना आपण 31 साईजचं फिटिंग करणार आहे. कधीही तुमचा ब्लाऊज 32चा असला, 31चा असला तर 32चं कटिंग करायचं. 34चा असला, 33चा जर ब्लाऊज असेल तर 34 मापाचं आपल्याला कटिंग करायचं आहे. कमी मापाचं ब्लाऊज कधीच कटिंग करायचं नाही. जास्त असलं तर आपल्याला फिटिंग करता येतं, पण कमी मापाचं कधीही कटिंग करू नका. जास्तही मोठं कट करायचं नाही. आत्ता मी जसं सांगितलं 33ला जर तुम्हाला फिटिंग करायचं असेल तर 34चा करायचा कटिंग. तर या इथे पहा आता आपण फिटिंगचं मार्किंग करून घेऊया. शिलाई देऊन झालेली आहे. आता 31चं फिटिंग करण्यासाठी चेस्ट 7.25 इंच, इथेही हुक पट्टी आहे. तर हुक पट्टी पकडून आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे 7.25 इंचावरती. ब्लाऊज थोडासाच खेचायचा, जास्त खेचायचा नाही. आता या इथे मी क्रॉस पट्टी वगैरे अगदी असं व्यवस्थित केलं, ब्लाऊज व्यवस्थित केला आणि मगच आपण या इथे फिटिंगचं मार्किंग टाकायचं आहे. 7.25 इंचावरती या इथे मी फिटिंगचं मार्किंग टाकलं.
परत एकदा मी चेक करते पहा. तर थोडंसं मी आतमध्ये एक रेष अशी दिली. आता या इकडे लूकपट्टी आहे, तर लूकपट्टी सोडून आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर पहा इथे थोडासा मी ब्लाऊज खेचला आणि 1.5 इंचावरती मार्किंग केलं. तुम्ही जर ब्लाऊज नाही खेचला तरी चालेल. जर लूज झाला तर परत तुम्ही एखादी शिलाई कस्टमरला टाकून द्या, किंवा स्वतःचा ब्लाऊज असेल तर परत एखादी शिलाई मारा, चालेल. दंडघेर आहे 5.5, म्हणजे 5.5ला एक रेष कमी असा आहे, 1 पॉईंट कमी आहे. तर आपण त्याच मापाने या इथे फिटिंग करणार आहे. दुसऱ्या बाजूलाही आपण दंडघेराचं मार्किंग करून घेऊया. तर इथे आता ही जी लाईन आहे चेस्टचं मार्किंग आणि बाही इथे सरळ आलं. आता आपल्याला कंबर आपण पूर्ण राऊंडमध्ये मोजायची आहे, आणि मग जे काही एक्स्ट्रा शिल्लक राहील ते आपण त्यातनं कमरेतून, त्या पूर्ण कमरेतून आपली रेडी कंबर जी आहे ती वजा करायची आहे, आणि जे काही शिल्लक राहील ते आपण इथे मार्जिन म्हणून टाकायचं आहे. तर हुकपट्टी पकडून आपल्याला कंबर मोजायची आहे, आणि लूकपट्टी मोजायची नाही. तर इथे 31.5 आलेला आहे पहा, आणि आपली 25.5 कंबर आहे. तर 6 इंच राहिलेलं आहे एक्स्ट्रा, तर ते आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन वापरणार आहे. 1.5 इंच चारही बाजूला 6 इंच होतं. दुसऱ्या बाजूलाही आपण 1.5 इंचाचं मार्किंग करून घेऊया. आता आपण हे जे पॉइंट दिलेले आहेत ते जोडून घेऊया. तर पहा या इथे आपली ही सरळ लाईन आली. आता इकडेही आपण त्याच पद्धतीने लाईन मारून घेऊ, आणि ही जी लाईन आपण ओढलेली आहे त्यावरतीच आपल्याला फिटिंग करायचं आहे. तर पहा इथे आपण अगदी सावकाश असं स्टिच करणार आहे, कारण जिथे स्लीव्ज आहे तिथे थोडेसे मणी आहेत, त्यामुळे इथे थोडं सावकाश असं मी स्टिच करत येत आहे, कारण सुई मोडण्याची शक्यता असते. पहा या इथे, आणि इथे लॉक केलं. आता दुसऱ्या बाजूला हे आपण शिलाई देऊन घेऊया. तर पहा बाही सरळ केल्यानंतर थोडं तिरकं दिसत होतं, ते आपली सरळ रेष आलेली आहे. तर या पद्धतीने मी तुम्हाला 31 साईजच्या ब्लाऊजचं पूर्ण फिटिंग दाखवलेलं आहे. कसं करायचं ते तुम्हीही या पद्धतीने ट्राय करा, कुठेही काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मी तुम्हाला पूर्ण आता शिलाई मारून झाल्यानंतर ब्लाऊज दाखवते कशा पद्धतीने तयार झालेला आहे. या इथे मी 2 ते 3 शिलाई नंतर मारून घेणार आहे. तर या इथे हा ब्लाऊज पहा अशा पद्धतीने कंप्लीट झालेला आहे. या इथे कटोरी, क्रॉसपट्टी आणि पाइपिंग ही पहा एकदम छान असं तयार झालेलं आहे. आपलं ब्लाऊज कंप्लीट झालेलं आहे.
आणि या पद्धतीने तुम्हीही फिटिंग करा. अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी जरी असल्या तरी त्यांना हा व्हिडिओ आहे हा खूप उपयोगी पडणार आहे. फिटिंग संबंधी काही प्रॉब्लेम येत असतील तर ते सॉल्व्ह होणार आहेत. तर पाठीमागचा गळासुद्धा पाहू शकता, या पद्धतीने मी तयार केलेला आहे. तर या इथे हे ब्लाऊज आपलं कंप्लीट आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.